नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक बुधवन, के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आपलं सर्वांचं 11वी राज्यशास्त्राच्या व्हर्च्युअल लेक्चरमध्ये मनपूर्वक स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण 9वं प्रकरण पाहतोय 1945 नंतरचे जग. त्याच्यामध्ये आपण आज शीतयुद्ध हा मुद्दा पाहणार आहोत. युरोपच्या विभागणी झाली, पूर्व आणि पश्चिम अशी युरोपची विभागणी झाली. अमेरिका व सोव्हिएत रशियाच्या दरम्यान जो तणाव निर्माण झाला त्यातून ही विभागणी झाली. या तणावातूनच पुढे शीतयुद्धाची सुरुवात ही झालेली आपल्याला दिसून येते. शीतयुद्ध म्हणजे प्रत्यक्ष युद्ध नसून युद्धजन्य परिस्थिती, म्हणजे कधी युद्धाला सुरुवात होईल हे सांगता येत नाही अशी परिस्थिती. अमेरिका व सोव्हिएत रशिया दरम्यान जे संबंध तणावग्रस्त झालेले होते, यातून हा शीतयुद्ध हा शब्द पुढे आलेला आपल्याला दिसून येतो. याच्यामध्ये नेमकी काय काय घटना घडल्या, या शीतयुद्धामध्ये काय काय प्रसंग घडले, याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यातील पहिला घटक जो महत्वपूर्ण ठरला तो म्हणजे राजकीय. आता या शीतयुद्धामध्ये जे दोन्ही महासत्ता होत्या, रशिया आणि अमेरिका, यांनी आपल्या ताब्यात असलेल्या प्रदेशावर राजकीय प्रभाव ठेवण्यास जो केलेला प्रयत्न होता तो महत्वपूर्ण होता. सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली जे देश होते त्याला पूर्व युरोपमधले जे देश होते त्याच्यामध्ये प्रामुख्याने पूर्व जर्मनी, पोलंड, चेकोस्लोवाकिया, हंगेरी, रोमानिया, बल्गेरिया आणि अल्बेनिया असे जे देश होते हे रशियाच्या नियंत्रणाखाली होते. तर नेदरलँड, डेन्मार्क, बेल्जियम, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन, ग्रीस, युनायटेड किंगडम व अमेरिका यांच्या प्रभावाखाली ते होते. हा जो अमेरिका आणि सोव्हिएत रशिया दरम्यानचा जो संघर्ष होता याच्यामध्ये फक्त फिनलँड जो होता त्या फिनलँडला या ठिकाणी तटस्थ हे ठेवण्यात आलं. तर आपण या ठिकाणी जर बघितलं तर बर्लिन हे जे शहर होतं हे पूर्व जर्मनीमध्ये होतं. हे जर्मनीमध्ये असणारं शहराचे सुद्धा 2 तुकडे त्या ठिकाणी केले गेले. दुसऱ्या महायुद्धामध्ये बर्लिनची विभागणी हा खूप महत्वपूर्ण आहे, किंवा बर्लिनची भिंत हा परमोच्च क्षण ह्या म्हटला गेलेला आहे. म्हणजे दुसरं महायुद्ध जेव्हा संपलं तेव्हा पूर्व जर्मनी सोव्हिएत रशियाच्या, तर पश्चिम जर्मनी हे अमेरिका आणि युनायटेड किंगडम फ्रान्सच्या ताब्यात गेलं. याला जर्मनीचे विभाजन म्हटले गेलं. जर्मनीची जी राजधानी होती बर्लिन, या शहराचे देखील पूर्व आणि पश्चिम अशी विभागणी झाली. आता पूर्व बर्लिनवर सोव्हिएत रशियाची सत्ता होती, तर पश्चिम बर्लिनवर अमेरिका, युनायटेड किंगडम आणि फ्रान्सची सत्ता होती. बर्लिन हे शहर हे जर्मनीच्या प्रदेशामध्ये होतं, पूर्व जर्मनीच्या प्रदेशात होतं. म्हणजे त्या ठिकाणी सोव्हिएतची सत्ता होती, तरी सुद्धा त्या ठिकाणी अर्ध्या बर्लिन शहरावर ही रशियाची सत्ता होती. व बर्लिन या पूर्व बर्लिन मधून पश्चिम बर्लिनमध्ये स्थलांतर हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत होतं. हे होऊ नये म्हणून सोव्हिएत युनियनने त्या ठिकाणी एक भिंत बांधली आणि या भिंतीला बर्लिनची भिंत असं म्हटलं गेलं. हा शीतयुद्धाच्या काळातला परमोच्च क्षण असं सुद्धा त्याला म्हटलं गेलेलं आहे. अशा पद्धतीने राजकीय संघर्ष या 2 महासत्तांमध्ये दिसून आला आणि यालाच शीतयुद्धामधला राजकीय प्रसंग असं म्हटलं जातं. आता या शीतयुद्धामध्ये अजून महत्वपूर्ण प्रसंग किंवा महत्वपूर्ण घटक होता तो म्हणजे विचार प्रणाली. सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली जे देश होते पूर्व युरोपीय राष्ट्रांनी त्या ठिकाणी साम्यवादी व्यवस्था स्वीकारली. कारण सोव्हिएत युनियन हे साम्यवादी विचारांनी प्रभावित होतं, त्यामुळे त्यांच्या आधिपत्याखाली असलेले जे पूर्व युरोपमधले देश होते यांनी साम्यवादी व्यवस्था स्वीकारली. तिथं साम्यवादी सरकार स्थापन झाली. तर पश्चिम युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेच्या प्रभावाखाली भांडवलशाही व्यवस्था स्वीकारली व तेथे लोकशाही सरकार स्थापन केली गेली. त्यानंतर पुढचा महत्वपूर्ण घटक ठरला तो म्हणजे आर्थिक घटक. आता ज्या ठिकाणी साम्यवादी सरकार स्थापन झालेली होती त्या पूर्व युरोप देशांमध्ये राष्ट्रांनी साम्यवादी अर्थव्यवस्था स्वीकारली आणि त्यामुळे साम्यवादी अर्थव्यवस्थेमध्ये तिथं जे उद्योगधंदे होते त्या उद्योगधंद्यावर सरकारचं नियंत्रण हे स्थापन झालं. तर पश्चिम युरोपमध्ये लोकशाही व्यवस्था स्थापन झालेली होती. पश्चिम युरोपीय राष्ट्रांनी भांडवलशाही अर्थव्यवस्था त्या ठिकाणी अंमलात आली व या राष्ट्रांमध्ये खाजगी उद्योगधंद्या यांना महत्व हे प्राप्त झालं. अशा पद्धतीने आर्थिक सुद्धा गणित हे त्या ठिकाणचे बदललेले होते. तसंच सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वपूर्ण करार हे केले गेले. म्हणून सुरक्षा हा घटक खूप महत्वपूर्ण आहे. या राष्ट्रांच्या सुरक्षा राखण्यासाठी युरोपीय लष्करी गट तयार केले गेले. पश्चिम युरोपला सोव्हिएत रशिया व पूर्व युरोपीय
यांच्यापासून धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी 1949 मध्ये उत्तर अटलांटिक लष्करी गट द नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन नाटो याची निर्मिती केली गेली. तसेच पश्चिम युरोपीय जे देश होते या देशांना अमेरिकेपासून जो संभाव्य धोका निर्माण होणार होता त्यासाठी 1955 मध्ये वारसा करार केला गेला. म्हणजे अशा पद्धतीने लष्करी करार आणि लष्करी गट तयार केले गेले. अमेरिका व सोव्हिएत रशिया दरम्यान प्रत्यक्ष युद्ध जरी नसलं तर सतत ही तणावाची परिस्थिती होती आणि तिचे वर्णन करताना तिला शीतयुद्ध असं म्हटलं गेलेलं आहे. परंतु प्रत्यक्ष हे युद्ध नव्हतं तर दोन्ही देशांची फक्त ही प्रतिस्पर्धा होती आणि ही संभाव्य युद्धाची तयारी म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. म्हणून हा जो कालखंड होता हा अतिशय महत्वपूर्ण कालखंड होता. आता आपण यानंतरचे जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये 1945 नंतरच्या ज्या महत्वाच्या ज्या घटना आहे त्या घटनांचा आपण अभ्यास हा करणार आहोत. आता शीतयुद्धाचा जो कालखंड होता 1945 नंतर शीतयुद्धाचा कालखंड खूप महत्वपूर्ण होता. यामध्ये 1945 ते 1949-50 हा शीतयुद्धाच्या कालखंडाचा सुरुवातीचा कालखंड होता. या सुरुवातीच्या काळामध्ये शीतयुद्धाला ही नुकतीच सुरुवात ही झालेली होती. त्यावेळेस त्याला निश्चित असं स्वरूप प्राप्त झालेलं नव्हतं. या काळामध्ये राजकीय विचारप्रणाली आणि आर्थिक व राजकीय पैलूंवर युरोपची विभागणी फक्त झालेली होती. त्यामध्ये राजकीय पैलू हा एक युरोपच्या विभाजनाचा महत्वपूर्ण भाग होता आणि ही विचारप्रणाली ही राष्ट्रांच्या ध्येयाबाबत आकांक्षाबाबत महत्वपूर्ण अशी होती. आता ही जी ध्येय होती त्या राष्ट्रांच्या आकांक्षा होत्या या आर्थिक विभाजनाबाबत अर्थव्यवस्थेबाबत सुद्धा होत्या. लष्करी घटक त्यामध्ये महत्वपूर्ण होते. याच्यामध्ये लष्करी करार केले गेले होते. आपण पाहिलं नाटो आणि वारसासारखे करार त्या ठिकाणी झाले होते. या दोन गटातील जी विभागणी होती पूर्व आणि पश्चिम अशी विभागणी त्या ठिकाणी झालेली होती. सोव्हिएत रशिया आणि पूर्व युरोपचा उल्लेख पूर्व म्हणून तर अमेरिका आणि पश्चिम युरोपचा उल्लेख हा पश्चिम म्हणून त्या ठिकाणी केला जात होता. या ठिकाणी या सगळ्या गोष्टीला पोलादी पडदा असं ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी त्या ठिकाणी त्याचं वर्णन केलं. 1946 मध्ये अमेरिकेमध्ये फुलटन येथे वेस्टमिनिस्टर महाविद्यालयामध्ये त्यांचं जे भाषण झालं त्या भाषणामध्ये त्यांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये बाल्टिक मधील स्टेनन पासून युरोप खंडामध्ये एक पोलादी पडदा पडलेला आहे हे त्यांनी आपल्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख हा केला. म्हणजे यावरून आपल्याला एक अशी गोष्ट लक्षात येते की शीतयुद्धाचा हा जो कालखंड होता हा खूप महत्वपूर्ण होता. याच्यामध्ये जी विभागणी झालेली होती या विभागणीमधून अनेक गोष्टी ह्या घडलेल्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. आता याच दरम्यान आशियातील काही महत्वपूर्ण घटना घडल्या. हा जो दुसऱ्या महायुद्धानंतरचा आणि शीतयुद्धाचा कालखंड होता यामुळं अनेक जगभरामध्ये घटना आणि घडामोडी घडल्या. त्यातील पहिली घटना घडली ती म्हणजे 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं. आशियातील वसाहतवादाच्या विरोधामध्ये जी चळवळ होती त्या चळवळीला पहिलं यश मिळालं आणि आशियामध्ये जे ब्रिटनच्या ज्या वसाहती होत्या हळूहळू स्वतंत्र व्हायला लागल्या आणि त्यातील भारत हा सुद्धा त्यातून 1947 ला स्वतंत्र झाला. 1949 मध्ये माओ जेडांग यांच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली आणि चीन कम्युनिस्ट राष्ट्र म्हणून पुढे आलं. 1950 मध्ये चीनने सोव्हिएत रशिया बरोबर लष्करी करार सुद्धा त्या ठिकाणी केला. म्हणून 1945 ते 1950 हा कालखंड असा महत्वपूर्ण या ठिकाणी ठरतो. तर पुढचा कालखंड आहे तो म्हणजे 1949 ते 50 तर 1959 म्हणजे हा परत 10 वर्षाचा पुढचा कालखंड आहे. याच्यामध्ये आशियामधील शीतयुद्ध म्हणजे आशियामध्ये सुद्धा जी नव्याने स्वतंत्र झालेली राष्ट्र होती या राष्ट्रामध्ये सुद्धा शीतयुद्धाचा प्रभाव हा दिसायला लागला. त्याचं प्रमुख कारण म्हणजे चीनमध्ये साम्यवादी सरकार त्या ठिकाणी आलं आणि ते सरकार आल्यानंतर आशियामध्ये अनेक बदल झाले. 1950 मध्ये कोरियामध्ये युद्ध सुरू झालं. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन देशांमध्ये युद्ध सुरू झालं. उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर आक्रमण केलं आणि हे युद्ध सुरू झालं. दक्षिण कोरियाने संयुक्त राष्ट्राकडे मदत मागितली. संयुक्त राष्ट्राने दक्षिण कोरियाच्या संरक्षणाकरता तिथं सैन्य पाठवलं. कोरियन युद्ध 1950 पासून 1953 पर्यंत चाललं आणि कोरियाचे उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया अशी विभागणी झाली. यामध्ये सुद्धा परत शीतयुद्धाचा प्रभाव हा दिसून येतो. उत्तर कोरियावर चीन आणि रशिया यांचा प्रभाव दिसून येतो तर दक्षिण कोरिया हा अमेरिका किंवा भांडवलशाही व्यवस्थेचा त्याच्यावर प्रभाव हा दिसून येतो. आशियामध्ये अनेक लष्करी गट या ठिकाणी तयार झाले.
याच्यामध्ये 1952 मध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अमेरिका, तर सिटो हा करार 1954 मध्ये त्या ठिकाणी तयार हा झाले. या सिटो करारामध्ये थायलंड, फिलिपाईन्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फ्रान्स, युनायटेड किंगडम, अमेरिका ह्या देशांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. तर सेंटो म्हणजे सेंट्रल ट्रिटी ऑर्गनायझेशन 1955 मध्ये झाला. तुर्कस्तान, इराक 1958 मध्ये त्याच्यामध्ये त्यांनी सदस्यत्व सोडलं. तर इराणने 1979 मध्ये त्याचं सदस्यत्व सोडलं. आणि पाकिस्तान यांचा सेंटो हा करार त्या ठिकाणी झाला. सोव्हिएत रशिया आणि चीन यांनी सुरक्षा करार 1950 मध्ये केला. तर युरोपमध्ये वारसा करार 1955 मध्ये वारसा गट निर्माण केला. त्यात अल्बेनिया 1968 मध्ये त्यांनी सदस्यत्व सोडलं. बल्गेरिया, चेकोस्लोवाकिया, पूर्व जर्मनी, हंगेरिया, पोलंड आणि रुमानिया अशा देशांनी त्याच्यामध्ये सहभाग हा घेतला. अशा पद्धतीने हे वेगवेगळे करार हे केले गेले. त्यानंतर 1950च्या नंतरच्या दशकामध्ये काय काय बदल झाले याचा अभ्यास आपण पुढील व्हर्च्युअल लेक्चरमध्ये करणार आहोत. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, आपण घरी राहा, सुरक्षित राहा आणि अभ्यास करत राहा. धन्यवाद.